नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मस्त पाऊस पडतोय, कुंद हवा आहे, गिर्यारोहणासाठी उत्तम वातावरण आहे आणि माझ्या सोबत आहेत गिर्यारोहकांचे गिर्यारोहक ऋषिकेश यादव. सह्याद्रीपासून एव्हरेस्टपर्यंत अनेक शिखरं त्यांनी पादाक्रांत केली आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गेली 40 वर्ष गिर्यारोहकांना मार्गदर्शन करण्याचं काम ते करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केवळ गिर्यारोहण नाही तर गिर्यारोहणाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा असा हा गिर्यारोहकांचा नेता आहे ऋषिकेश यादव. गेली 40 वर्ष जवळजवळ मी तुम्हाला पाहतोय. तुमची धडपड काही थांबत नाही, तुम्ही एका पाठोपाठ एक शिखरं सर करत जाता. मला आजच्या मुलाखतीची सुरुवात जी करायची आहे ती अगदी बेस कॅम्प ज्याला म्हणतात गिर्यारोहणाच्या, तिथून करायची आहे. पहिला माझा प्रश्न तुम्हाला आहे की हे सगळं येतं कुठून तुमचं? ही जी जिद्द आहे, आज इतकी वर्ष 40 वर्ष तुम्ही करतायत, डोंगर चढतायत, सह्याद्री चढलात, एव्हरेस्टवर गेलात. माझं म्हणणं आहे हे सगळं येतं कुठून आणि गिर्यारोहणच का? सर, डोंगर हा पहिल्यापासून मला आकृष्ट करत होता, म्हणजे शाळेमध्ये असतानाच. पण त्यावेळेस जायला काही जमायचं नाही. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर पहिल्याच वर्षी मग ट्रेकला असंच गेलो मित्रांबरोबर फिरत फिरत. आणि मुख्य आकर्षण होतं शिवाजी महाराज आणि त्याचे किल्ले. हे पहिलं आकर्षण पहिल्यापासूनच आहे. आणि किल्ल्यांवर पहिला ट्रेक तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर? कॉलेजमध्ये केल्यानंतर, शाळेत नाही? नाही, 75 साली मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे मला ते ट्रेकला जायला संधी मिळाली मित्रांबरोबर. आणि मग त्यातनं हळूहळू मग ते किल्ल्यांकडे जायला सुरुवात झाली. आणि मग किल्लेचं हे एक तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये वेळ आहे अक्षरशः, आणि महाराजांचा इतिहास त्याला लाभलेला असल्यामुळे ते कायम आकृष्टच करत राहिले. आणि मग त्यातनं डोंगरात फिरता फिरता मग त्यातलं गिर्यारोहण हे जास्त आणखीन आकृष्ट करायला लागलं. त्यातलं तंत्र, रॉक क्लाइम्बिंग आणि मग त्यातलं सगळ्या बाकीच्या गोष्टी हे समजून घ्यायला सुरुवात झाली. मग हिमालयात एकदा जाऊन आलो. मग त्यातलं हिमालयाचं आकर्षण वेगळं त्याच्यातलं, म्हणजे हा काळा जो डोंगर आहे हाही आकर्षित करतो, तो पांढरा डोंगर आहे तोही आकर्षित करतो. हे विरोधाभास असलं तरी हे वेगळेपण आहे. म्हणजे तिकडे गेल्यानंतर इकडची ओढ लागते आणि इकडे आल्यानंतर तिकडची ओढ लागते. आणि त्यातनंच मग हे सगळं घडत गेलंय की तुम्ही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या प्रेमात पडला. हो, तिकडे तुमचं लव्ह अफेअर जे किल्ल्यांबरोबर सुरू झालं, जे मुळामध्ये डोंगराबरोबर नंतर पुढे झालं, नंतर हिमालयाबरोबर झालं, इथे तुमचं हे लव्ह अफेअर प्रेम प्रकरण किल्ल्यांबरोबर सुरू झालं. पुढे कसं गेला? म्हणजे मी असं ऐकलंय की तुम्ही नंतर तुमची स्वतःची संस्था सुरू केली, तुम्ही आणि तुमच्या काही सहकार्यांनी. नेमकं काय झालं? सर, सुरुवातीला मी जी काय गिर्यारोहणाचे ABCDचे धडे गिरवले ते युथ हॉस्टेल बरोबर, पुण्यात युथ हॉस्टेलची शाखा होती त्यांच्याबरोबर जायचो, त्यांच्याचबरोबर नेतृत्व करायला मिळालं. आणि नंतर मग मी नोकरीला मुंबईत आलो 81 साली. आणि इथे आल्यानंतर इथे राज्य शाखा होती, तिथे एक वर्ष काम केलं. परंतु त्यातनं असं की युथ हॉस्टेलच्या मध्ये ट्रेकिंग ह्या पलीकडे फारसं काही होत नाही, तर त्यामुळे ट्रेकिंगच्या पलीकडे भरपूर करण्यासारखं आहे. तर त्याच्यामुळे मग यंग झिंगारो ट्रेकर्स ही संस्था आम्ही ही तुमची पहिली संस्था ही आम्ही 81 साली स्थापन केली. आणि मग त्यातनं मग वेगवेगळे उपक्रम वेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांकरता पहिलं आम्ही सुरू केलं अंधान करता उपक्रम. कारण पहिला अंधान करता, हो, 15 ऑगस्टचा दिवस ठरवला आणि रायगडचं पहिलं ट्रेक आम्ही ब्लाइंड करता चालू केला. आणि तो पहिला अनुभव म्हणून आम्ही घेतला. आम्ही त्याच्याकरता तारेचे ब्रश घेऊन गेलो, कारण रायगड पावसाळ्यामध्ये सगळं निसरडं होतं. तर तारेचे ब्रश घेऊन आणि मग हे 50 ब्लाइंड, तेव्हा 30 ब्लाइंड होते आमच्याबरोबर, बाकीचे आम्ही सगळे मंडळी सगळे एकत्र. आणि त्यांना कसं हाताळायचं हेही माहीत नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा कोपर धरू, तुम्ही जसं चालाल ना आम्ही तुमच्याप्रमाणे चालू, तुम्ही काय आमची चिंता करू नका, फक्त तुम्ही आम्हाला कोपर धरू द्या. पण अख्ख्या ट्रेकमध्ये अनुभव असा आला की एकही ब्लाइंड घसरला नाही, कुठेही पडला नाही. काही वेळेस असं झालं की आमचीच पोरं घसरत होती, कारण शेवट आपण बघत चालतो ना, त्यामुळे घसरत होती आणि ब्लाइंड त्याला हाताला धरून असं सावरत होती. म्हणजे हा अनुभव जो बघितला ना आम्ही, म्हणजे चाट पडलं की म्हणजे त्यांचं सगळं कॉन्सन्ट्रेशन पायावर, त्यांच्या मोमेंटवर असतं. की डोळस माणसांपेक्षा आंधळे जे होते त्यांनी ट्रेक जास्त चांगला केला, अप्रतिम केला. का? पण कशामुळे? म्हणजे त्यांचं जे सगळं हे जे मनचक्षु जो आहे ना ते त्याच्यातनं ते बघतात. त्याच्यामुळे काय झालं की तो ट्रेक करून आल्यानंतर मग सगळ्यांचा उत्साह दण आला. आणि मग सगळे म्हणाले नाही ना, आपण आता दरवर्षी 15 ऑगस्टला ब्लाइंड बरोबर ट्रेक करायचा आणि स्वातंत्र्य दिनाचा दिवस आपण यांच्याबरोबर साजरा करू. 15 ऑगस्टला आतापर्यंत तसं चालू की 15 ऑगस्टला आम्ही इतके वर्ष दरवर्षी 15 ऑगस्टला तुम्ही बरोबर ट्रेक साजरा. हो, तर होतं काय माहिती का, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सुट्टीचा दिवस, देशाचा काय आपला तेवढं ठीक आहे, शाळे कॉलेजमध्ये असताना पण झेंडावंदन करतो.
तर मग त्याच्याकरता आपण जसं 15 ऑगस्ट ब्लाइंड करता चालू केलं, तर 26 जानेवारी आपण रॉक क्लाइम्बिंग करून एखाद्या सुळक्यावर चढायचं, असा मी तो उपक्रम लगेच चालू केला त्याच वर्षी. म्हणजे मुख्य रॉक क्लाइम्बिंगची भीती लोकांची निघून जावी, आणि तोही उपक्रम आम्ही 25 वर्ष सातत्याने राबवला. दरवर्षी 26 जानेवारीला एखादा सुळका सर करून 100च्या वर गिर्यारोहकांना रॉक क्लाइम्बिंगचं अनुभूती देणे. आणि त्याच्याबरोबर दुसरा एक उपक्रम आम्ही केला होता, सह्याद्रीतले वेगवेगळ्या रांगांवर वेगवेगळे किल्ले. तर आपल्याला काय होतं की तेच किल्ले आपण जास्त करतो, फारशा लांबच्या किल्ल्यांना जात नाही कारण माहीत नसतं वगैरे. मग काय करायचं, सटाण्याची रेंज घ्यायची. मग त्याच्याकरता दिवाळीच्या सुट्टीच्या आसपास आम्ही 8 दिवसाचा ट्रेक करायचो. मग सटाण्याला गेलो ना, सटाण्याच्या रांगेच्या वरची एक किल्ल्यानं दुसऱ्या किल्ल्यांवर, तिसऱ्या किल्ल्यांवर, असं सह्यगिरी म्हणून आम्ही करायचो. तोही आम्ही 25-30 वर्ष सातत्याने राबवला. आणि आत्ताही सध्या चालू असतो तो प्रोग्राम, की जेवढे काही येतील त्यांच्यासह वेगळ्या रांगांमध्ये. त्यामुळे काय होतं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी देता येतात, त्याची माहिती होते. पहिली गोष्ट ही सांगा की हे महाराष्ट्रात किती किल्ले आहेत, कारण आमच्यासारख्या सामान्य माणसाला हेच माहीत नसतं. 2-4-10 किल्ल्यांची नावं राजकारणी घेतात, रोज पेपरमध्ये येतात, टेलिव्हिजन चॅनलवर येतात म्हणून माहिती असतात. पण एकूण किल्ले किती आहेत आणि हा ट्रेक करताना तुमचा अनुभव काय होता? सर, आपल्याकडे महाराष्ट्रात 350च्या वर किल्ले होते, असं एकंदरीत इतिहासाच्या स्वरूपात आपल्याला माहिती कुठे ना कुठे उल्लेख आलेले त्यात. तर त्यातले काही गड्या वगैरे पण त्याच्यात सामील झालेले आहेत. कारण आत्ताच्याकरता आपण जर विचार केला, आता जे काही किल्ले डोंगरावर वगैरे आता जे काही ज्ञात आहेत सगळे माहिती, 250-250च्या घरात किल्ले आहेत. म्हणजे अगदी सगळा महाराष्ट्र जर धरला, 250 आहेत आपल्याकडे. तर हे सगळे जे किल्ले आहेत हे सांगाती सह्याद्री पुस्तकातनं सगळे मांडले आणि त्याच्यातनं त्याची माहिती वगैरे तुम्ही पहिल्यांदा डॉक्युमेंटेशन घ्या. त्याचं डॉक्युमेंटेशन काय झालं की पूर्वी किल्ला आणि इतिहास असं जास्त करून, म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलं किंवा गोनींनी लिहिलेलं किंवा घाणेकर सरांनी लिहिलेलं ते, तर त्याच्यातनं किल्ला आणि इतिहास आला. तर आम्हाला जी अडचण पडायची की मला एखाद्या किल्ल्यावर जायचं असेल तर मला त्याची वाट माहीत पाहिजे, किंवा खालच्या लोकांना कोणाला ते बरोबर घ्यायला पाहिजे, किंवा जो आधी जाऊन आलाय त्याला बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि ही अडचण होती की मला तुम्हाला दोघांना जायचं आहे, आपल्याला नवीन भागामध्ये जायचं, माहीत नाही आहे, पण मी कसं जाऊ, प्लॅनिंग कसं करू, मला किती दिवस लागणार आहे, पाणी मिळणार आहे की न मिळणार, राहायची सोय आहे की नाही. याच्याकरता मग काय केलं, आम्ही सगळ्या किल्ल्यांवर स्वतः चालत गेलो आणि त्याच्यातनं पायवाटेचं वर्णन काढलं की 15 मिनिटं चालल्यानंतर वाटा फुटतात, मग उजवीकडची वाट धरायची, मग त्याच्यात पाणी मिळेल कदाचित तिथे, मग त्याच्यानंतर घसरण आहे, मग डावीकडे वळा आणि किल्ल्यावर किती वेळात पोचाल, मग किल्ला बघायचा क्रम कसा, काय काय बघावं, त्याच्या वास्तू आणि त्याचा मग इतिहास पण असं. आणि एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर जायचं असेल तर वाट कुठली आहे, कशी जाणार, मग खालचे गावकरी कोण आपल्याला मदत करतात, असं सगळं वाटेचं वर्णन. आणि ते 3-3 वेळा चेक केलं आम्ही. म्हणजे मी जाऊन एकदा माहिती आणली, मग तुम्ही जाऊन ती परत क्रॉस चेक करायची, कारण वाटेचं वर्णन एकदा चुकला की तो माणूस भडकटणार. मग त्यामुळे असं सगळं करून आम्ही संगातीमध्ये ते सगळ्या वाटेचं वर्णन किल्ल्यांचं लिहिलं. दुसरं पिनॅकलचं, 100च्या वर पिनॅकलची माहिती दिली की सुळक्याला जायचं असेल तर मला तयारी करायला लागते, इक्विपमेंट लागतं, किती इक्विपमेंट लागणार, कुठल्या प्रकारची इक्विपमेंट लागणार, किती वेळ लागणार, कठीणता किती आहे त्याची, मला झेपेल का, तर ह्याची मग आम्ही सगळी जंत्री दिली आणि क्लाइम्बिंगचा रूट दिला अशी माहिती दिली. आणि लेण्यांची पण माहिती की सह्याद्रीमध्ये खूप लेण्या आहेत आपल्याकडे, तर त्याची लेण्यांची माहिती जुजबी लोकांना माहीत असते. किल्ल्याच्या पायथ्याशी लेणी असतात, वाटेत कुठेतरी घाटपाट्यामध्ये असतात, त्याची माहिती असते, मग त्याची माहिती आम्ही दिली, जेणेकरून सह्याद्रीत फिरताना वेगवेगळ्या उद्देशांकरता जाणाऱ्यांना ते माहितीचं व्हावं. म्हणजे थोडक्यात तुम्ही महाराष्ट्राचा सह्याद्रीचा इतिहास शोधून काढलात. जे गाण्यातून आपण म्हणतो आमचे उंच सह्यकडे वगैरे, तिथला इतिहास शोधून काढला. मला हे विचारायचं आहे, वर गेल्यावर म्हणजे हे ठीक आहे, किल्ल्यावर जायला पाहिजे, सुळक्यावर जायला पाहिजे, किल्ला बघण्याचा आनंद बरोबर आहे, पण शिवाजी महाराजांनी हे जे सगळे किल्ले बनवले याच्या पाठी खूप मोठा विचार होता. याच्यामध्ये युद्धशास्त्राचा विचार होता, याच्या मागे प्रशासनाचा विचार होता. तर हे बघितल्यावर त्या माणसाची एक राजा म्हणून, एक शासक म्हणून दूरदृष्टी जी एक आहे ती तुम्हाला काय जाणवली? प्रचंड सर. म्हणजे महाराजांचं दूरदृष्टी ही किल्ल्यावर जाऊन जी काही बघायला मिळते ना, म्हणजे प्रत्यक्ष भूगोल बघितला, इतिहास माहिती आहे पण प्रत्यक्ष भूगोल बघितल्यानंतर सह्याद्रीसारख्या ठिकाणी की जिथे आत्ताही जाणं कठीण आहे, त्या ठिकाणी हे राहायचे आणि तिथनं युद्ध लढायचे. म्हणजे हे जगातल्या इतिहासात असं उदाहरण नाहीये. म्हणजे आपण जेवढं खोलात जाऊन त्या 350-400 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी काही सोयी नव्हत्या, काही नव्हत्या, त्यावेळेस घोड्यावरनं जाऊन वगैरे तुटपंच सैन्य, समोर बलाढ्य सैन्य, अशी सगळी जर परिस्थितीचा विचार केला, आम्ही सुरुवातीला जायचो तेव्हा फारसं असं नॉलेज नसायचं, पण नंतर जसं वाचायला लागलो, त्याच्यात माहिती घ्यायला लागलो, तेव्हा जगात असं उदाहरणच नाहीये. महाराजांनी ज्या पद्धतीने युद्ध लढलं हे कुठेच उदाहरण असं सगळं मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये हे मोठेपण जे आहे ना, हे आपल्याकडे आपल्याच पुरतंच बंदिस्त राहिलं.
राहिले याची पण खूप खंत लागते हे मनामध्ये. आपण जगाला सांगितलेलं नाहीये, पोचवलेलं नाही. त्याची कारणं काय आहेत माहित नाही. 50-60 वर्ष आपल्याला स्वातंत्र्याला झालीत, पण शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्याकडे होता आणि त्याने एवढं मोठं दैदिप्यमान साम्राज्य उभं केलं आणि त्याच्यानंतर भारताचा इतिहास बदलला पूर्णपणे, की जो आपण जोखडामध्ये अडकलेलो होतो त्याच्यानंतर जी काही स्फूर्ती मिळाली, त्याच्यानंतर आपल्या अटकेपार झेंडे जे गेले त्याची प्रेरणा जी शिवाजी महाराजांच्याकडनं आलेली होती. हे जे परिवर्तन झालं हे देशाचं परिवर्तन महाराजांकडनं झालं. पण याचं जे काय किल्ले आहेत, किल्ल्याचं बांधकाम आहे, म्हणजे जागतिक किल्ले जर अभ्यास केले, म्हणजे तुलनात्मक जर केले तर राजगड आणि रायगड किल्ले बाकीच्या किल्ल्यांच्या तुलनेने खूप वरच्या स्तरावर पोहोचतात. ते बांधकामशास्त्र जर म्हटलं, आणि राजगड जेव्हा बांधला तेव्हा महाराजांचं वय 14 ते 16 वर्षाच्या दरम्यानचं होतं आणि त्यावेळेस त्या माणसाची दूरदृष्टी, म्हणजे हे अनुभव आहे की 10वीच्या विद्यार्थ्याचं वय असेल त्याचं त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांनी म्हणजे आपण कसं आपण घर बांधतो तर आपली संकल्पना त्याच्यामध्ये उतरते. म्हणजे महाराजांनी नक्कीच संकल्पना उतरवली असेल, माझा असा किल्ला पाहिजे, आणि त्याची जी रचना त्यांनी केलेली आहे, म्हणजे चिलखती तटबंदी, चिलखती बुरुज ही रचना, आणि एवढी 6 किलोमीटरची जवळपासची तटबंदी बांधणे आणि अभेद्य किल्ला तयार करणं, हे 16 वर्षाच्या 14 वर्षाच्या मुलाला सुचतं आणि ते करून घेतात. हे जेव्हा आपल्याला जाणवतं ना भूगोल बघितल्यानंतर, मग तेव्हा मात्र त्यांच्याबद्दलचं आदर जो आहे ना, अक्षरशः म्हणजे आपल्याला अभिमान वाटतो की अशी व्यक्ती आपल्याकडे होऊन गेलेली आहे. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे, एवढे 250 किल्ले तुम्ही शोधून काढले, त्यांचा मागोवा घेतला, मोठं काम केलं, महाराष्ट्राला, महाराष्ट्र सरकारला याची काही किंमत आहे? त्यांनी दखल घेतली की तुम्ही एवढं मोठं काम केलं? कारण नंतर तुम्ही किल्ले संवर्धन समितीवरही होतात. काय आहे, आपण एवढा मोठा ठेवा आहे, महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या भक्तीत आहे हे मला माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने आपण झेंडे फडकवतो, शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देतो, आरोळ्या टोकतो, गाणी म्हणतो, परंतु शिवाजी महाराजांनी हा दिलेला जो एक मोठा ठेवा आहे त्याची किंमत आहे का आपल्याला? आतापर्यंत तरी किल्ल्याच्या संवर्धनाकरता आणि महाराजांच्या इतिहासाकरता जगभर पोहोचवण्याकरता खरं म्हणायला गेलं तर आतापर्यंत तसं काही प्रयत्न झालेले नाहीयेत. कोणीच केले नाही. कोणीच केलं म्हणजे 60 गेल्या एवढ्या स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षामध्ये जर आपण महाराजांची तुलना जी बहुतेक करून नेपोलियन बरोबर केली जाते, पण नेपोलियनवर इतकी अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर PhD केलेली आहे, त्याच्यावर अनेक पुस्तकं आहेत, त्याच्या सगळ्या वस्तू पण आज कपडे सुद्धा जतन केलेले आहेत, पण आपल्या महाराजांचं काहीच मिळत नाहीये. तर याच्याकरता आपण कमी पडतो, म्हणजे पब्लिक पण म्हणा, सामान्य जनता पण म्हणा, किंवा शासन पण म्हणा, की अजून तसं न्याय त्याला देतच नाही होत आपण हे सगळं हे करण्याकरता. काय करायला पाहिजे? तुम्ही किल्ले संवर्धन समितीवर होतात, काय करायला पाहिजे? कारण युरोपात फिरल्यावर प्रत्येक ठिकाणी गेल्यावर असं दिसतं, फ्रान्समध्ये गेल्यावर दिसतं, इतर देशामध्ये गेल्यावर दिसतं की त्यांनी हे जे किल्ले आहेत त्याचं संवर्धन केलंय, त्याचं ऐतिहासिक महत्व, त्याची अर्कायवल व्हॅल्यू त्यांना समजते. आपल्याकडे असं लक्षात येतं की किल्ले म्हणजे काहीतरी जुनी पुराणी वस्तू असंच ठेवलेलं आहे, नुसत्या भावना आहेत, त्याचं काहीही संवर्धन होत नाही, संरक्षण होत नाही. काय बघायला मिळालं तुम्हाला हे सगळे किल्ले फिरताना आणि संवर्धन समितीवर काम करताना? युरोप आणि आपण कुठे आहोत? सर, आपण खूप कमी पडतो याच्यामध्ये. त्याचं कारण असं की किल्ल्यांकरता तुम्ही जसं म्हणाला की त्याच्याकरता नुसतं एक भग्नावेशच म्हणून बघितलं जातं. काय काय वेळेस असे पण उत्तरं मिळतात की हे सगळे मातीचे ढिगारे जपून काय करणार आहोत, असं पण काय काय वेळेस उत्तरं मिळालेली आहेत. तर संवर्धन म्हणजे काय की जे तुम्ही म्हणतात की युरोप अमेरिकेमध्ये किंवा कुठलेही किल्ले जी आहेत, ब्रिटिशांनी त्यांचे किल्ले जतन करून ठेवलेले आहेत, हे वारसा आहे आपला. तो वारसा जतन करण्याकरता प्लॅनिंग पाहिजे. हे आता होतं काय माहिती की किल्ल्यांकरता की आज बाबा किल्ल्यांकरता एक तर सगळ्यात काय नाही, कसं आपलं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, जे फायनान्समध्ये जे काय बजेटिंग केलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं बजेटिंग आर्किओलॉजीला जातं. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे माणसांचा स्टाफही कमी आहे, त्यांच्याकडे काम प्रचंड आहे पण तेवढं माणसं नाही आहेत. तर त्याच्यामुळे होतं काय की आले बाबा आता राजगड करता एक 5 लाख आले, मग किंवा तोरण्याकरता 10 लाख आले, मग ते तेवढंच काम होऊन जातं. मग पुढचे आणखीन 10 लाख येणार, ते 2-4-5 वर्षांनी येणार. मग त्यामुळे प्लॅनिंग नाही त्याच्याकरता. म्हणजे किल्ल्याचं म्हणजे त्यातल्या त्यात काही किल्ले महत्त्वाचे, आता समजा आपण सगळ्या महाराष्ट्राचे 200-250 किल्ला जर अभ्यास केला तर त्यातलं एक 30 किल्ले असे आहेत की ज्याच्यावर वास्तू खूप चांगल्या आहेत, आणि तेवढे 30 किल्ले जरी आपण जतन करायचं म्हटलं तरी आज आपण आंतरराष्ट्रीय नकाशावर किल्ले खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्ध आणू शकू, आणि त्यातनं टुरिझम पण वाढेल आणि आपलं एक दैदिप्यमान इतिहास आपण जगासमोर चांगल्या प्रकारे मांडू शकू. त्याच्यात प्लॅनिंगची गरज आहे की रायगडचा पूर्ण मॅप तयार पाहिजे, त्याचा प्रपोजल तयार पाहिजे की कुठली वास्तू काय म्हणून दुरुस्त करायला पाहिजे, कशा पद्धतीने दुरुस्त करायला. राजगड आहे तर राजगडचा पूर्ण तयार पाहिजे की मला ही तटबंदी अशी बांधली पाहिजे, हा दरवाजा तुटतोय, हा कालांतराने हे पडणार आहे. तर त्याचा पण हे करताना दुसरं आपल्याकडे काय होतं की ह्याचं जे दुरुस्तीचं शास्त्र आहे हे आपल्याकडे काही अभ्यासकांनी व्यवस्थितपणे अभ्यासलेलं आहे की काय पद्धतीने बांधकाम आहे. आत्ता हे जे बांधकाम हे 400 वर्ष आज टिकलेलं आहे, त्याचा खूप मोठा अभ्यास आहे, आणि ते बांधकाम आपण 400 वर्ष टिकेल असं बांधू शकतो.
पण ते करण्याकरता प्रोसेस ही थोडी लांबची आहे. म्हणजे चुना तो 3 आठवडे भिजत ठेवला पाहिजे, त्याला बैलाच्या घाण्याने फिरवलं पाहिजे, मग त्याला लावलं पाहिजे, लावल्यानंतर त्याला तरड बांधलं पाहिजे, त्याच्यावर पाणी मारलं पाहिजे आणि ते सुकलं पाहिजे, त्याच्यानंतर ते 400 वर्ष टिकतं. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं असतं, तो त्यात चुना थोडा टाकतो नावाला आणि त्याच्यात सिमेंट टाकतो. हे चुना सिमेंट हे मिक्सर ते वेगवेगळ्या पद्धतीचे बॉन्डिंग आहे त्याचे, त्याचं ते सुकण्याकरता वेगळा कालावधी लागतो, त्याच्यामध्ये मिक्स होत नाही, 2-4 वर्षांनी परत पडतं ते. तर ह्याच्याकरता ह्या किल्ल्यांच्या करता एक व्यवस्थितपणे अभ्यासगट असायला हवा. त्यातनं ज्यांना खऱ्या अर्थाने इच्छा आहे आणि काम करणे निष्ठुरपणे काम करण्याची लोक आहेत अधिकारी असे, त्यांना ही जबाबदारी देऊन राजगड आम्हाला 5 वर्षात पण हे होत का नाहीये? म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला आता 50 वर्ष होऊन गेलेली आहेत, 56 वर्ष झालेली आहेत, हे होत का नाहीयेत? म्हणजे तुम्ही म्हणता अधिकारी चांगले आहेत, आमचे राजकारणी तर शिवाजी महाराजांचं प्रेम जे आहे ते रोज सकाळ संध्याकाळ व्यक्त करतात. मग हे जे महत्वाचं काम आहे, आंतरराष्ट्रीय स्तराचं काम आहे, खूप इतिहास म्हणून त्याला महत्व आहे, हे होत का नाही? आत्ता गडसंवर्धन समितीमध्ये मी आहे आणि सध्या आत्ता काम चालू आहे. म्हणजे तावडे साहेबांनी बऱ्यापैकी इंटरेस्ट घेतलाय त्याच्यामध्ये आणि आम्ही समितीच्या वतीनं आता काय याच्यामध्ये की काही किल्ले संरक्षितच नाहीत अजून. ती आता मागच्या मीटिंगमध्ये आम्ही टाकली की सगळे किल्ले संरक्षित यादी देऊ द्या पहिले. पण त्याच्याकरता फंडची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांना मागच्या 15 दिवसापूर्वी भेटलो होतो, त्यांनाही सांगितलं की राजगड आणि रायगड असा वेगळं तुम्ही ह्याला समिती नेमा आणि सेंट्रलचे आणि स्टेटचे एक अधिकारी त्याच्यावर नेमून त्याच्यातनं आपण राजगड आणि रायगड पुढच्या 5 वर्षामध्ये पुन्हा रिस्टोर करू. म्हणजे रिस्टोर म्हणजे पुन्हा सगळं बांधणं नाही, पण जे आहे वास्तू पुढची 400 वर्ष टिकील असे. मला पुढे जायचंय. हा सगळा सह्याद्रीतला तुमचा प्रवास आहे, सह्याद्रीचं डॉक्युमेंटेशन तुम्ही केलंय. माझी इच्छा आहे की जे ही मुलाखत बघतायत त्यांनी ते तुमचे जे पुस्तक आहे, काय नाव? सांगाती सह्याद्रीचा. सांगाती सह्याद्रीचा, हे स्वतः मुळात जाऊन बघावं, वाचावं. पण मला पुढे जायचं याचं कारण सह्याद्रीतून तुम्ही गेलात हिमालयन रेंजमध्ये आणि पहिली तुमची मोठी जबाबदारी जी होती, छोटे मोठे ट्रेक तुम्ही केले असतील, अजूनही करता, ती कांचनगंगाची. हो सर. तर कांचनगंगाची तुमची जी मोहीम होती, जिथे तुम्ही महत्वाची जबाबदारी पार पाडली, ती काय होती? पहिली माझ्याकडे जबाबदारी होती इक्विपमेंट इथनं पॅक करणं. इक्विपमेंट आणि फूड जे होतं ते साधारणपणे 8,000 किलोचं सगळं. 6,000 किती सालची गोष्ट आहे ही? 87-88ची. तर त्यातलं 6,000 किलो साधारणपणे फूड होतं सगळं, कारण इथनं सगळं तिकडे न्यायचं, 2 महिने आम्हाला लागणारं खाणं वगैरे सगळं, आणि इक्विपमेंट 2-3,000 किलोचं होतं. तर ते हे जे होतं सगळं सामान हे बॉर्डरपर्यंत आधी ट्रकने गेलं. मग तिथून बेस कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. मी ॲडव्हान्स टीमचा लीडर होतो आणि कॅम्प 1 पर्यंत सगळं सामान म्हणजे बेस कॅम्पला पोहोचवणं आणि कॅम्प 1 पर्यंतचा मार्ग ओपन करणं, अशी एक जबाबदारी होती. नंतर माझा फिटनेस खूप चांगला राहिला, त्याच्यामुळे मी 25,000 फुटापर्यंत चढाई करू शकलो आणि चांगलं क्लाइम्बिंग करता आलं. कांचनगंगा हे कठीण, सर्वात कठीण शिखर आहे असं म्हटलं जातं. खरं आहे? सर्वात कठीण शिखरांपैकी एक आहे, म्हणजे एव्हरेस्ट पेक्षाही कठीण आहे. एव्हरेस्ट पेक्षाही चढायला कांचन कसं कठीण आहे म्हणजे नेमकं काय? त्याच्यामध्ये उभ्या वॉल खूप आहेत, म्हणजे असे ग्रेडियंट जास्त आहे आणि आपण फिरून फिरून बरंच जातो. म्हणजे सुरुवात वेगळ्या रेंजवरनं करतो, रिजवरनं करतो, खाली उतरलं, ग्लेशियर आहे बरेच त्याच्यामध्ये, ते तुटलेले आहेत, वॉल चांगले आहेत आणि काठिण्य पातळी जास्त आहे त्याच्यामध्ये, म्हणजे चढायला कठीण आहे. आणि आम्ही सगळं जे काय आहे एक्सपिडिशनचं लोड फेरी करणं, सगळं सामानवरती नेणं, घेऊन जाणं, रूट फिक्सिंग करणं, हे सगळं आम्ही केलं. पण मला सांगा, तिथे तुम्ही एक मोठा अपघात पाहिला आणि खूप हा कठीण प्रसंग तुमच्यावर गुदरला. हा काय प्रसंग होता? संजय बोरोले म्हणून आमचा एक गिर्यारोहक मित्र, तो आमच्याबरोबर क्लाइम्बिंगलाच होता. सुरुवातीच्या याच्यामध्ये तो आघाडीवर होता, ओपन येत होता मोहिमेचा, आणि तो कॅम्प 5 पर्यंत तो आला होता. आणि तिथे आल्यानंतर त्याची 5 पर्यंत म्हणजे साधारणपणे 24,000 फुटापर्यंत तिथे आला होता. तर तिथपर्यंत स्टेजेस प्रत्येक साधारण 2-3 हजार फुटावर एक कॅम्प होता आमचा. 2-3 हजार फूट एक असं करत 5वा कॅम्प होता. तर कॅम्प 5ला आल्यानंतर त्याची तब्येत बिघडायला सुरुवात झाली आणि मग त्याला ठरवलं की सगळ्यांनी खाली आणायचं. तर खाली येताना त्याला इतकी शक्ती त्याच्यातनं शरीरातनं निघून गेली होती की त्याला नीटचं चालता येत नव्हतं. मग आणखीन खाली आल्यानंतर मग त्याला शेर्पांनी पाठीवर उचलून आणलं त्याला, आणि मध्ये एक मोठं मैदान होतं, बर्फाचं मैदान, त्याच्यातनं त्याला पार करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर कॅम्प 2ला आलं. तर कॅम्प 2ला एक डोंगराची वॉल होती, रॉक वॉल होती, त्याच्यावरनं त्याला क्रॉस होऊन खाली यायचं होतं. तर शेर्पांनी तिथपर्यंत आणलं आणि त्या वॉलवर तिथे आलं, तिथे एक शिडी होती लावलेली, त्याच्यावरून त्याला खाली यायला पाहिजे होतं. तर ते वॉलवर येताना काय झालं की त्याच्या ते बर्फ पडायला सुरुवात झाली होती, त्यातनं बर्फ त्याच्या शरीरामध्ये जायला लागला, इथे आतनं गेलं आणि आधीच वीक झाला होता, त्यातनं बर्फ आत मिळाल्यामुळे बॉडी टेम्परेचर लो होत गेलं त्याचं. आणि जिथे शिडी लावली होती तिथे तो आला
आणि तिथे मात्र तो कोलॅप्स झाला. म्हणजे त्याला हायपोथर्मियाचा त्रास सुरू झाला आणि त्यातनं तो त्या शिडीच्या तिथेच तो कोलॅप्स झाल्यामुळे तिथे मिलिंद चितळे डॉक्टर होता, त्याने त्याला खाली उतरवलं, पण तोपर्यंत गेला होता. मग त्याला आणलं आम्ही. मग त्याला कॅम्प 2वरनं आम्ही बेस कॅम्पला आणला. बेस कॅम्पला आणल्यानंतर तिथेच अंतिम संस्कार करायचं ठरलं होतं, पण ते गावकऱ्यांनी सांगितलं की इथे अंतिम संस्कार करता येणार नाही, तुम्हाला खाली जायला पाहिजे, इथे देवता वगैरे असतं तसं. मग वसंत लिमयेने सांगितले की आपण 4-5 जण जाऊ. त्यात मी होतो बरोबर, वसंत लिमय होता आणि आणखीन 2-3 जण होतो. आणि आम्ही तो देह 2-3 शेर्पा असं ते झोळी बनवली होती, त्या झोळीमध्ये त्याचा देह ठेवून आम्ही 3 दिवस आम्ही खाली चालत होतो. म्हणजे चालायचं म्हणजे रात्री थांबायचो, त्याचा देह बाजूला ठेवायचं, दुपारचं जेवण तिथेच करायचं, रात्री त्याच्या टेंटच्या बाजूला त्याचा देह असायचा, आम्ही टेंटमध्ये झोपायचो. असं करत 3 दिवस आम्ही खाली आलो. नंतर एक नदी होती, त्याच्या काठी चिता असली आणि मग तिथेच लाकडं गोळा करून त्याचा अंत्यसंस्कार केला. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जेवण खाण हे सगळं आमचं त्याच्याबरोबर चालूच होतं. चिता पेटवली, त्याच्यानंतर जेवायचं होतं म्हणून आम्ही ती चिता पेटवली इथे आणि आम्ही लगेच इथे भात लावला, कारण बाकी आमच्याकडे खाण्याला काही शिल्लकच राहिलं नव्हतं, फक्त भात होता आणि मीठ होतं. मीठ आणि भात घालून आम्ही ते नंतर खाल्लं. आणि तो पण चिता शांत झाल्यानंतर ते चितेतले जी त्याचे अस्थी होत्या त्या काही आम्ही नदीत सोडून दिल्या आणि काही अस्थी डब्यामध्ये घेऊन आमच्या सॅकमध्ये टाकून आम्ही ते मुंबईपर्यंत आणलं. मला हे तुम्हाला विचारायचं आहे, एका बाजूला आपला सहकारी आपण गमावलेला आहे, दुसऱ्या बाजूला त्याचा मृतदेह घेऊन खाली येतो, तिसऱ्या बाजूला ही कांचनगंगाची शिखरं जी आहेत ती खुणावत आहेत. मोहीमही चालू ठेवायची, सहकारी आहे त्याची चिता पेटवायची आणि या सगळ्या मोहिमेच्यासाठी जो काही शिधा वगैरे आहे त्याची व्यवस्था करायची. काय मनात होतं तुमच्या, म्हणजे काय हा अनुभव काय होता? सर हा अनुभव तसा म्हणजे पहिल्यांदाच असा अनुभव आलेला होता. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर नुसतं मी विचार केला तरी मोठी गंभीर म्हणण्यापेक्षा गुंतागुंतीची परिस्थिती माझ्या डोळ्यात. काय अनुभव होता आणि यातून तुम्ही काय शिकलात? गिर्यारोहण, कारण गिर्यारोहण हे गिर्यारोहण नाहीये, गिर्यारोहण हा आयुष्याचा धडा आहे, म्हणून मला त्याच्याकडे यायचंय, त्याच्यापाठची फिलॉसॉफी जाणून घ्यायची. काय शिकलात तुम्ही या अनुभवातून? असा काही अनुभव कधीतरी येईल आयुष्यात असं कधीच वाटलेलं नव्हतं. आणि कांचनजंगा एक्सपिडिशनमध्ये असं कोणीतरी आपला सहकारी जो आपल्याबरोबर क्लाइम्बिंगला होता, बरोबरच आम्ही राहतो होतो, खात होतो एकत्र, तो असा गेल्यामुळे तो जो काही शॉक होता तो प्रचंड होता. त्याचबरोबर शिखरावर 2 जण गेले, त्यांना फ्रॉस्टबाईट झालेला होता, शिखर हुकलं होतं, आमचं समिट राहिलं होतं आणि त्याच्यात नंतर हे सगळं बाकीचं पुढचं. तर पण एक आतलं होतं की आपल्याला जनरली काय होतं की शहरामध्ये मृतदेह म्हटला नाही की त्याच्याबद्दलचा आणि आपली अलुकता म्हणजे एक वेगळे पण आपल्यामध्ये तयार होतं त्याच्याबद्दलचं. तिथे ते वाटलं नाही, म्हणजे तो मृतदेह आहे आपल्याबरोबर आणि तो आपण कॅरी करतोय, आपल्याबरोबर आहे, त्याच्याबद्दलचं असं ती जी भावना शहरामधल्या कुठल्याही आपण अंतिम संस्कार अगदी आपल्या जवळच्या नात्याचं जरी असलं ते वेगळेपण जाणवतं, ते तिथे नाही जाणवलं. का नाही जाणवलं माहीत नाहीये. कदाचित डोंगराच्या पार्श्वभूमीमुळे कदाचित जाणवलं नसेल की ते मृतदेह आहे वगैरे. आणि हे सगळं कर्तव्य भावना जास्त हे होते की हे आपण करायला पाहिजे. आणि म्हणजे बाकीचे सगळे गोष्टी ज्या त्या ह्या यांत्रिक पद्धतीने घडत गेल्या असं म्हणजे नंतरचं जे होतं भावनिक आणि हे सगळं ते अशा पद्धतीने होतं. म्हणजे त्याचं आतून जेव्हा विचार करतो तेव्हा ते आत्ताही जाणवत नाही की असं कसं होत गेलं. ते पण होत गेलंय सगळं. म्हणजे मला हेच विचारायचं आहे की गिर्यारोहण काय शिकवतं तुम्हाला? म्हणजे एक लक्ष ठरवलेलं आहे, ॲट एनी कॉस्ट त्या लक्ष्यापर्यंत जायचंय. आपण त्याच्यामध्ये आपला जीव गमावू शकतो, आपण त्याच्यामध्ये सहकारी गमवू शकतो, पण ते लक्ष आहे त्या टोकावर जायचंय. नेमकं काय शिकवतं गिर्यारोहण तुम्हाला? सर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उभं राहण्याची ताकद गिर्यारोहण देतं आणि ते डोंगराकडनंच येतं. आपल्याला वेगळं शिकायची गरजच नाही की ते म्हणजे जसं संजूच्या बाबतीतलं असेल किंवा इतर कुठल्या अनेक वेळेला अशी मी डोंगराकडनं येतं म्हणजे हा डोंगर उभा आहे, हा असा ताठच उभा आहे, हा हे आहे. म्हणजे ते आपोआप प्रेरणाच मिळते डोंगराकडनं की हे अशा पद्धतीने हे जगणं आहे, हे जीवन आहे, यातला हा भाग आहे आणि हे आपण त्यातनं पार पडायची एक शक्ती आपोआप मिळते. म्हणजे त्याच्याकरता शिक्षण हे कोणी गेलं तरी म्हणजे कोणी माणूस जरी असला आणि डोंगराच्या मध्ये गेल्यानंतर जी परिस्थिती तयार होते ना त्या परिस्थितीमध्ये त्या माणसाला उभं राहण्याची ताकद मिळते. आणि हे डोंगरातनं मिळणारं फार मोठं म्हणजे गोष्ट आपल्याला मिळते ही. आणि अनेक वेळेला दिसून पण आलेलं तसं. पण त्याचा तुम्हाला आयुष्यात काय उपयोग झाला? प्रचंड अनुभव मला सांगा ना, काय उपयोग झालाय? म्हणजे लढण्याची ताकद, म्हणजे इतकी वर्ष तुम्ही जे मगाशी म्हणलं की 40 वर्ष काय प्रेरणा आहे, ही डोंगराची प्रेरणा आहे आणि जिद्द सोडायची नाही. हो, ही जिद्द आहे. मला हे अशासाठी विचारायचं होतं की अनेक मुलं, हजारो मुलं ट्रेकिंगला जातात. मी बघतो दर शनिवार रविवारी विकेंडला गंमत म्हणून जातात, थ्रिल म्हणून जातात.
त्यापाठी काय विचार आहे? तुम्ही या मुलांना काय सांगणार? म्हणजे आज मला माहित नाही, आमच्या कॉलेजच्या काळातही अशी परिस्थिती हो, होती हो. की आम्ही ट्रेकिंग करत होतो. आजच्या काळात काय परिस्थिती आहे? कारण आज अधिक मुलांना आकर्षण आहेत. अजून ट्रेकिंगला मुलं अशीच येतात मोठ्या प्रमाणावर? सर संख्येने म्हटलं तर आता मोठ्या प्रमाणात लोक डोंगरात जायला लागलेली आहेत. पहिल्यापेक्षा जास्त. पहिल्यापेक्षा खूप जास्त. पण त्याच्यामागची जी प्रेरणा, ट्रेकिंगची जी प्रेरणा, त्याच्याबद्दलची भावना ही कमी जागृत होते त्यांच्यामध्ये. कारण मूळ भावना ही सहलीला जाण्याची घेऊन ती मुलं पुढे जातात. त्यातनं खूप कमी मुलं ही डोंगराकडे आकृष्ट होतात की ज्या पद्धतीने संस्कार व्हायला पाहिजे, की डोंगराकडनं निसर्गाकडनं व्हायला पाहिजेत. त्याच्याकरता आपली पण थोडीशी मनाची तयारी हवी की मला ह्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. आपण जोपर्यंत त्याला सरेंडर होत नाही तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही आहेत. मी सुपरफिशियल फक्त जाणार, फिरणार, आनंद घेणार आणि फक्त धबधब्याखाली फिरणार आणि परत येणार असं ठेवलं तर मग ती मला त्याच्यातनं काहीच मिळणार नाहीये. पण आपल्याकडे जर आपण युवकांचा देश जर म्हणत असतो तर ह्याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला पाहिजेत की ट्रेकिंग हा प्रकार जो आहे हा खूप चांगला छंद आहे, खेळ आहे. तर तो शालेय अभ्यासक्रमामध्ये आला पाहिजे. त्यातनं चार भिंतीच्या बाहेर त्यांना शिकायला मिळतं. एक मानसिकता तयार होते, एक ॲडजस्टमेंट. आपल्याकडे आता छोटं कुटुंब आलेलं आहे, त्याच्यामुळे मुलांना लाड भयंकर होतात. त्यामुळे लोक ॲडजस्ट करायला तयार होतात. आपल्या वेळेस वेगळं होतं, आपल्याला काही चालायचं, खाल्लेलं काही कपडे चालायचे. आता तसं नाही आहे. आता आपल्याला मुलांनाच हट्ट पुरवावा लागतो. तर त्यांना ह्या परिस्थितीमध्ये टाकल्यानंतर त्यांची कठीण लढण्याची परिस्थितीशी झुंजायचं कसं हे ट्रेकिंग मधून त्यांना कळतं. हो, हो. शिस्त लागते, हो. स्वतःची कामं अगदी, स्वतः करायला अगदी. लागतात. हो, हो. हे अगदी आहे. ही मोठी आयुष्याचा धडा, खूप पुढच्या मोठा आहे. आयुष्याचा धडा हा आहे. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हे लोकांना सांगितलं पाहिजे या मुलाखतीमध्ये की ट्रेकिंग गंमत नाहीये. फक्त गंमत आहेच, हो. कुठच्याही चांगल्या गोष्टीत गंमत असते. गंमत नाहीये ट्रेकिंगला जायचं, दारू प्यायची, बिअरचे डबे तसेच किंवा बाटल्या तशाच टाकायच्या आणि काय काय करायचं आणि परत यायचं, एवढंच नाहीये. काय सांगाल तुम्ही या तरुण मुलांना? कारण पूर्वी आपण जेव्हा ट्रेक करत होतो, तुम्ही ट्रेक केलेले आहे, तर त्यामुळे आपण छंद म्हणून करायचो की आपल्याला आवडायचं जायचं डोंगरात. पण आज ती गरज म्हणून करायला पाहिजे. पालकांनी जागरूकता ठेवली पाहिजे की आपल्या मुलांना आज ती गरज आहे. कारण पूर्वी आपल्याकडे ॲडजस्टमेंट करण्याची मानसिकता ही बाळकडू लहानपणापासून मिळालेलं आहे. कारण आपण कठीण आपण वर आलेलो सगळे. पण आत्ताच्या मुलांना सहज सगळं मिळतं आहे. त्यामुळे त्यांना काय होतं, जेव्हा कुठलं तरी फ्रस्ट्रेशन येतं ना तेव्हा ते कोलॅप्स होतात. म्हणजे मार्काचं गणित झालं, 10वी-12वीचं गणित म्हणा किंवा कॉलेजमधलं यश म्हणा किंवा नोकरीमधलं यश म्हणा. त्यामुळे सर्व्हायव्हिंग जी काही कॅपॅसिटी लागते, मानसिकता लागते, ती कमी होत चाललेली मुलांची. तर ती जी आहे झगडण्याची, उभं राहण्याची ताकद जी आहे ही डोंगराकडनं मिळू शकते, ट्रेकिंगमधनं मिळू शकते, या गिर्यारोहणाकडनं मिळू शकते. पुढे जाणार आहे, पण पुढे जायच्या आधी तुम्हाला एक विचारायचं आहे. मी मगाशी तुम्हाला कांचनगंगाबद्दल प्रश्न विचारला. मला कोणीतरी सांगितलं होतं की कांचनगंगा हा शब्दच चुकीचा आहे. हे खरं आहे का? हो सर. पण मी कांचनगंगा म्हटल्यावर तुम्ही आक्षेप नाही घेतला. नाही सर, आपल्याकडे कांचनगंगा हा शब्द प्रचलित आहे खूप. शाळेपासून आपण पुस्तकामध्ये तोच वाचतोय कांचनगंगा. मूळ शब्द काय आहे? कांगचेनझोंगा असं ते. कांचनझोंगा हा, हे शब्द आहे तो. म्हणजे 5 शिखरांचा तो हे आहे, समूह आहे असं ते. कुठच्या भाषेतलं शब्द? हे सिक्कीमी आहे, कांगचेनझोंगा. आपल्याकडे ती गंगेशी संबंधित त्याला जोडल्यामुळे प्रत्येक जण कांचनगंगा असं म्हणतो. कांचनगंगा नंतर तुमची सगळ्यात मोठी मोहीम आणि भारतातली पहिली नागरी मोहीम एव्हरेस्ट. एव्हरेस्ट शिखर तुम्ही सर केलं, काय अनुभव होता? एव्हरेस्ट शिखर आम्ही जेव्हा चढायचं ठरवलं होतं तेव्हा म्हणजे ओळेकर सर आमचे ज्येष्ठ गिर्यारोहक, ज्यांनी युनिव्हर्सिटी हायकर्स क्लब वगैरे चालू केला 57 साली वगैरे, त्या टीममधले ते. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं सुरू केलं. आणि त्याच्यातनं मूळ आम्हाला एक प्रश्न नेहमी पडायचा की एवढा खर्च करून आपण जावं काय एव्हरेस्ट? कारण त्यावेळेस 1.5 ते 2 कोटी आम्हाला खर्च येणार होता त्याच्याकरता. 2 कोटी? हो, त्यावेळेस म्हणजे 1998 साली. तर ओळेकर सरांनी त्यात काय सांगितलं की आपल्या नागरी लोकांना एव्हरेस्ट आत्तापर्यंत प्राप्य झालेलं नाही आहे. तर हे भारतीयांना जमू शकतं हे दाखवण्याकरता आपल्याला 1.5 कोटीचा खर्च वावगं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यात उडी टाकली की नाही, करायला पाहिजे. कारण आतापर्यंत सिव्हिलियन एक्सपिरियन्स झालेला नाही एव्हरेस्टला, तर आपण सिव्हिलियन्स म्हणून पाहिजे. कोणीही सिव्हिलियन गेला नव्हता. कोणीच केलं कोण जायचे तोपर्यंत? मिलिटरीचे एक्सपिडिशन मेजॉरिटी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने स्पॉन्सर केलेल्या एक्सपिडिशन असतात ज्याच्यामध्ये सर्व्हिसेस मधली लोक जास्त करून असतात. एक्सपर्ट्स आणि सर्व्हिसेस मधले जास्त करून, म्हणजे जे काय आर्मी मधली लोक आहेत वगैरे. कारण त्याचा सर्व्हिसचा पार्ट भाग म्हणून पण गिर्यारोहण बघायला, कारण आपल्याकडे फार मोठी सह्याद्री हिमालयाची रांग आहे आणि त्याच्यामध्ये बॉर्डर आपली आहे, त्यामुळे सर्व्हिसेसमध्ये हा पार्ट म्हणून बघितलं होतं गिर्यारोहण.
तर त्यामुळे त्यांच्याचकडनं एक्सपिडिशन गेलेलं होतं. हे पहिलंच होतं. पहिलं म्हणजे एव्हरेस्टचं शिखर सिव्हिलियन्सनी प्रयत्न करणं म्हणजे कांचनजंगाच्या नंतर दुसरी 8,000ची एक्सपिडिशन. तर त्याच्यामुळे ते कठीण होतं की आपल्यालाही जमू शकेल. आणि सगळ्यात मोठी अवघड गोष्ट काय होती की फंड म्हणजे 1.5 कोटी त्यावेळेस कोण देणार डोंगरातल्या गोष्टी करता. तर आम्ही त्याला आपल्या स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव होता, तर त्यावेळेस आम्ही असं केलं की स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवामध्ये नागरिकांच्या वतीने आपला झेंडा जो आहे सर्वात उच्च ठिकाणी आपण फडकू, असं आम्ही 97चं प्लॅनिंग केलं. पण 97मध्ये आम्हाला पैसे फारसे जमलेत नाहीत आणि त्यामुळे आम्ही 97 कॅन्सल केलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने पण 97 साली काही साजरं केलं नाही, 98ला केलं. मग आम्ही पण ते पोस्टपोन करून 98मध्ये केलं. फंड उभं करणं भयंकर त्रासात झालं. शेवटी आम्हाला मार्ग बदलावा लागला, कारण आम्ही आधी नेपाळमधनं जाणार होतो, पण तिथली रॉयल्टी जास्त होती म्हणून आम्ही तिबेटमधनं गेलो. तेव्हा फारशी लोक तिबेटमधनं जायची नाही क्लाइम्बिंगला, मार्ग कठीण आहे, सक्सेसचे चान्सेस कमी. मग त्यावेळेस आम्ही मार्ग बदलला आणि तरी देखील पैसे कमी पडले. 17.5 लाखाचं कर्ज आम्ही त्यावेळेस घेतलं आणि मग आम्ही तिबेटमध्ये गेलो. आणि तिथे गेल्यानंतर इतर देशाचे खूप लोक होते, अशी म्हणजे 14 देशातली लोक, त्यात अमेरिकन, चायनीजच्या 2, जॅपनीज, अशा स्लोवाकियन, अशा मोठमोठ्या देशातले, आणि आम्ही सगळे भारतीय, त्यात सिव्हिलियन, अंगकाठीने पण कमी, बहुसंख्य मराठी. त्यामुळे थोडंसं दडपण त्यांचं आलं होतं. आम्ही कॅम्प खूप लांब लावला होता आणि त्याच्यामुळे आम्ही तुमचं वेगळेपण जर दडपण होतं. पण हळूहळू काय झालं, आमच्याकडे फूड जो होता आम्ही पूर्ण इंडियन डाएट वापरल्याच्या करता, म्हणजे खूप माहिती काढून किती कॅलरीज आपल्याला कन्झ्युम करायला पाहिजे अशाप्रमाणे इंडियन डाएट आम्ही केलं. चकली, चिवडा असं खाद्य ठेवलं. नंतर मग इक्विपमेंट जी होती, अब्दुल कलामजी तेव्हा DRDOला चीफ होते, त्यांच्या विनंती केली की इक्विपमेंट आम्हाला तुम्ही, तर त्यांनी पुण्याला R&D कडनं इक्विपमेंट बनवून दिलं आम्हाला, ती आम्ही वापरली. नंतर मोटोरोलाचे वॉकीटॉकी सेट जे होते पोलिसांचे, मुंबई पोलिसांचे, तेव्हा जोग साहेब पाषाणला इन्चार्ज होते, त्यांनी त्यातले जे काही पार्ट होते ते सीझन करून दिले होते, की जे -40-60 मध्ये बंद होतील ते त्यांनी बदलले, दुसरे सीझन करून दिले होते. त्यामुळे वॉकीटॉकी सेट आमचा आहे ना सगळीकडे व्यवस्थित चालायचा. आणि त्यामुळे काय झालं, सुरुवातीला ॲडव्हान्स बेस कॅम्पला सगळ्यांचे वॉकीटॉकी सेट बंद पडले, फक्त आपलं इंडियन वॉकीटॉकी सेट. त्यामुळे सगळे जपानचे लोक आमच्या बाजूला यायचे, अमेरिकन यायचे, अरे तुमच्या वॉकीटॉकीवर आम्हाला निरोप द्यायचा वगैरे. नंतर वेदर प्रिडिक्शन हे इंडिया आणि अमेरिकेकडनं येत होतं. मग आम्हाला सुरुवातीला आपल्या वेदर फोरकास्टवर विश्वास नव्हता, आम्ही अमेरिकन बघायचो, आपलं पण बघायचो. हळूहळू लक्षात यायला लागलं की इंडियन वेदर फोरकास्ट अप्रतिम येतात. तेव्हा दिल्लीहून गोयल म्हणून होते, डॉक्टर गोयल, ते आम्हाला वेदर फोरकास्ट रोज सकाळी पाठवायचे. आणि अशा पद्धतीने मग हळूहळू काय झालं की आपली इंडियन जी काही लोकं आहेत ना, ही थोडी प्रॉमिनंटली वर यायला लागली, की आपले वॉकीटॉकी सेट, आपले इंडियन फूड बार्टर सिस्टममध्ये चालू व्हायचं, चिवडा द्यायचं, बेकिंग पावडर घ्यायचो, अशा पद्धतीने सुरू झालं ते. मग जेव्हा समिटला आम्ही जायचं ठरवलं, तर तेव्हा आम्ही प्रयत्न करतो की दुसरा कोणतरी समिटला प्लॅन करेल, कारण जो समिटला प्लॅन करतो, कारण वरती कठीण आहे सगळं चढायला, कारण 4000 फुटाचा दोर लावावा लागतो. मग तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही दुसरं कोणी चढेल आणि आपण त्याचा मार्ग वापरूया. पण कोणीच हालायला तयार नाही, सगळेच प्रयत्न करत दुसरा कोणी चढेल. पण आम्ही मग ठरवलं की नाही, आता आपण स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव एकदाच येणार आहे आणि आपण परत काही येऊ शकणार नाही, जिंकू किंवा मरू, ही भावना आम्ही सगळ्यांमध्ये प्रेरित केली आणि म्हटलं आता चढायचा आपणच प्रयत्न करूया पहिला. आणि मग वेदर फोरकास्ट आम्हाला गोयल साहेबांनी पाठवलं की 20 मेच्या दरम्यान तुम्हाला हवा चांगला राहणार आहे, तुम्ही ते त्यावेळेस अमेरिकन वेदर फोरकास्ट आलं की 20 मे नंतर चांगली हवा राहणार आहे. आम्ही म्हटलं नाही, आमच्या वेदर फोरकास्टप्रमाणे जाणार. आणि आम्ही तशाप्रमाणे आम्ही जेव्हा समिट चालू केलं तेव्हा इतर देशाची लोकही आमच्याबरोबर येऊन जुळून गेली, कारण इंडिया क्लाइम्ब करतंय त्यांच्याबरोबर आपण पण जाऊया. आणि असं करत आम्ही 18 मेला सुरेंद्र चव्हाण आणि आपले बाकीचे शेर्पा आणि मंडळी पहिल्यांदा तिरंगा त्यावेळेस एव्हरेस्टवर फडकला. पहिल्यांदा म्हणजे सगळ्या एवढ्या एक्सपिडिशन पहिला नागरिकांचा, आणि एवढ्या सगळ्या 14 देश तिकडनं, नेपाळमधनं आणखीन 24 देश होते, ह्या सगळ्यांमध्ये त्या वर्षीचा तिरंगा पहिल्यांदा एव्हरेस्टवर फडकला. मग त्यानंतर दुसऱ्या 2 दिवसांनी पुन्हा आणखीन एक आमची टीम लवरा सत्तू त्याच्यावर चढला आणि त्याच्यानंतर खाली आले सगळे. आम्ही जेव्हा खाली आलो तेव्हापर्यंत हवा चांगली होती आणि अमेरिकन वेदरप्रमाणे सगळीजणं पुन्हा चढायला सुरुवात केली. वेदर बिघडलं आणि 2 अमेरिकन तिथे दगावले वाईट हवामानामुळे, त्यांना मदतीला आफ्रिकन गेले होते, त्यांनाही त्रास झाला. आणि अशा रीतीने की वेदर फोरकास्ट आपलं एवढं ॲक्युरेट होतं, त्याच्यामुळे आम्हाला हे समिट करता आलं. आम्ही काय एव्हरेस्ट पाहिलेलं नाही, कधी पाहू असं पाहिलं नाही, वाटत नाही. जर दिसलं तर ते फक्त तिबेटला जाताना विमानातून असं त्याची शिखरं दिसतात. पण काय म्हणजे तुम्ही एव्हरेस्टवर जाऊन आलेला होतो, आमच्यासारखी लोक जाणार नाहीत, काय अनुभव होता? मी एव्हरेस्टवर चढलो नाही, मी लीडर होतो, त्याच्यामुळे मी मधला कॅम्प जो आमचा ॲडव्हान्स बेस कॅम्प 24,000 फुटावर होता, तिथे बसून वरचं आणि खालचं मॅनेजमेंट सगळं सांभाळत होतो. म्हणजे शेर्पा पाठवणं, त्यांच्याकडे सामान चढवून घेणं आणि समिट टीम पाठवणं आणि त्यांची व्यवस्था करून सगळं व्यवस्थितपणे सुखरूपपणे, म्हणजे एक पहिल्यांदापासून चव्हाण शेवटपर्यंत पोहोचला. एक आम्ही इथनं जाताना ठरवलं होतं की एकाही माणसाला ओरखडा उमटता कामा नये, कारण सहकारी गमावल्याचं दुःख काय असते भोगलेलं होतं. किती लोक होतात तुम्ही? आम्ही 13 जणांची टीम होती.
त्यामुळे एक ठरवलं की सेफली सगळं व्हायला पाहिजे. त्यामुळे ते सगळं पहिलं प्लॅन करून सगळं व्यवस्थितपणे ठरवून ते सगळं आलं. आणि जेव्हा तो सुरेंद्र पोहोचला आणि त्याने वॉकी टॉकीवरनं सांगितलं की मी पोहोचलोय, तर त्यावेळेस सगळीजण रडत होते. म्हणजे त्या ठिकाणी बातमी झाली की यांच्याकडे ही सगळे रडतायत का म्हणून. म्हणजे हे अश्रू जे काय आपली भारतीय भावना जी आहे, आपण आनंद आणि दुःख अश्रूतनं व्यक्त करतो, तर तिथे आम्ही सगळेच रडत होतो. कोणी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं, कारण जवळजवळ 3 वर्षाची मेहनत ही फळाला आली होती आणि स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाकरता म्हणून ठरवलेला उपक्रम तो यशस्वी झाला होता. आणि त्याच वेळेस मग वाजपेयीजी होते पंतप्रधान, त्यांच्याशी वॉकी टॉकीमध्ये डायरेक्टली बोलू शकलो तिकडनं पॅचअप करून वगैरे. तर हे अप्रतिम होतं. म्हणजे त्यावेळेचा जो काय आनंद आहे ना, म्हणजे तो शब्दाच्या पलीकडचा होता. पण म्हणजे काय आपण असं म्हणतो, म्हणजे मला हे समजून घ्यायचं आहे, तुम्ही तो आनंद अनुभवलेला आहे म्हणजे काय, शब्दाच्या काय मिळालं तुम्हाला, म्हणजे तुमच्या आयुष्यानंतर काय बदललं? एव्हरेस्टवर चढल्याच्या पेक्षा ह्या सगळ्या मेहनतीचं चीज झालं. आपण ठरवलेलं स्वप्न पूर्ण झालं. आपण तिरंगा वरती पोहोचणार होतो, ही एक जबाबदारी वाटत होती. तो सगळं मनात आणलं तर माणूस हे करू शकतो, हे मनात आलं. ही आपली जागा जी आहे ना, आपल्या ह्या सगळ्या भोवतीच्या डोंगरांकडे बघितल्यानंतर आपण खूप शुद्र आहोत, खूप छोटे आहोत. आणि हे त्याला नम्रपणे त्याला मान देऊन आणि त्याच्या इच्छेनुसार आपण त्याच्यावर चढतो आहोत, ही भावना ठेवूनच ते निसर्गाचा मान ठेवून केलेलं पाहिजे. तर ते एकमेकांचं नातं जुळतं. मग ते म्हणजे हे जाणवतं की डोंगराचं नातं आपलं जुळतं आणि ते मनाने जुळलं पाहिजे तरच ते होतं. नाही तर मी त्या डोंगरावर चढून मी पाय ठेवला, हे बरेच जण काहीतरी म्हणतात की मी कॉन्कर्ड, म्हणजे कॉन्कर्ड नाही, आपण त्याला जिंकू शकत नाही. आपण त्याच्यावर त्यांनी अलाव केलं म्हणून मी चढलो त्याच्यावर, ही भावना कायम राहते. आणि ती आपल्या भारतीयांमध्ये आहे, जी एक समर्पणाची, एक म्हणजे आदराची भावना निसर्गाच्या बद्दलची आहे, ती तिथे आमच्या मनात होती. त्याच्यामुळे एव्हरेस्टबद्दल आदर हा पहिल्या म्हणजे सगळ्या डोंगराबद्दल जसा तसा एव्हरेस्टबद्दलही होता. मला इथे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो वेडेपणाचा वाटेल पण मला तो विचारायचा आहे, कारण मी असं वाचलेलं आहे, अनेक गिर्यारोहकांच्या लिखाणात आलेलं आहे की हा पर्वत आहे, हा डोंगर आहे, हा माउंटन आहे, हा आमच्याशी बोलला, हा आमच्याशी बोलतो. खरोखरच डोंगर तुमच्याशी बोलतो? हो, हे जाणवतं तिथे गेल्यानंतर, अनुभव येतो. म्हणजे त्याच्याबाबत मी कांचनजंगाला काही दिवस तर एकटा होतो, त्या एकटाच अख्ख्या सगळ्या परिसरामध्ये एकटा. कारण काही वेळेस शेर्पा पण खाली गेले होते, माझ्यावर फ्रँक होता तो खाली गेला होता. तर पण तसं एकटे पण जाणवलं नाही कधी की मी एकटा आहे. तुम्हाला बोलतो काय म्हणजे आपल्या घरी असल्यासारखंच वाटतं. म्हणजे डोंगरामध्ये असं वाटत नाही की मी आता मरणार आहे का, उद्या काय होणार आहे, कुठे पडलो धडपडलो, तर त्याची जाणीव राहत नाही. म्हणजे मरण आणि हे ते याच्या भावना सगळ्या त्या म्हणजे ह्या जाणीवीच्या पलीकडे जातो आपण. म्हणजे त्याची भीती कधी वाटत नाही, तो आपलेपणा वाटतो. आणि तो बोलला म्हणजे आपल्या मनातले संवाद हे आपल्याच मनाशी, डोंगराशी आपले संवाद चालू असतात. त्यामुळे ती स्फूर्ती मिळते तिकडनं. मला पुढे तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या सगळ्या गिर्यारोहणामध्ये गिर्यारोहण आहे, साहस आहे, पण एक सामाजिक दृष्टी आहे. होतं. आता तुम्ही ईशान्य भारतात नॉर्थ ईस्टला जाता, हो. म्हणजे हे जे नॉर्थ ईस्टची सगळी राज्य आहे तिथे लोकांनी जावं, तरुणांनी जावं असा तुमचा प्रयत्न असतो. ही दृष्टी काय आहे, तुम्ही नॉर्थ ईस्टला काय करताय? सर, एव्हरेस्ट झाल्यानंतर मी ठरवलं की आता स्वतःचं क्लाइम्बिंग नाही करायचं. कारण जे ग्लॅमर पाहिजे होतं, म्हणजे एक समाजामध्ये काहीतरी पाठीशी वलय तयार व्हायला पाहिजे, ते एव्हरेस्टमुळे मिळालं. म्हणजे मला एव्हरेस्टच्यामुळे ग्लॅमर मिळालं. माझं स्वतःचं ग्लॅमरपेक्षा एव्हरेस्टचं पाठीचं ग्लॅमर खूप मोठं आहे. त्याच्यामुळे समाजात एक ओळख तयार झाली. आणि मग ह्याचा उपयोग, कारण शेवटी हे सगळं आम्ही समाजातल्या पैशातनं उभं केलेलं आहे, त्यामुळे ह्याचा उपयोग समाजाकरताच करायला पाहिजे. म्हणून मी माझं स्वतःचं क्लाइम्बिंग पूर्ण बंद केलं की आता आपण स्वतःच्या करता काही करायला पूर्ण. त्याच्यानंतर क्लाइम्बिंग करत नाही. डोंगरात जाण्याचं स्वतःची एक्सपिडिशन म्हणून आम्ही एव्हरेस्ट ट्रेनिंग किंवा हा प्रसार करणे वेगळा. त्याच्यात मग युथ हॉस्टेलमधनं मी काम सुरू केलं आणि नशिबाने मला तिथे संधी पण चांगली मिळाली. मी ॲडव्हेंचर प्रमोशन कमिटीचं चेअरमन, नॅशनल चेअरमन म्हणून 12 वर्ष काम केलं. आणि त्यातनं मग पहिल्यांदा नॉर्थ ईस्टचं ठरवलं की, कारण त्यावेळेस पेपरमध्ये बातम्या यायच्या की नॉर्थ ईस्टच्या, खास करून अरुणाचल, की चायना तिकडनं त्याच्यावर दावा करतोय आणि आपल्या लोकांना माहीतच नाही की कुठले भाग कुठे आहेत, काय आहेत वगैरे. तर म्हटलं आपण जाऊया. आणि मी नॅशनलकडनं अरुणाचल महाराष्ट्राकरता दत्तक म्हणून, पालकत्व म्हणून घेतला. आणि मग तिथे गेलो होतो इटानगरला. तर तिथे मी आनिनी म्हणून एक गाव आहे, अगदी तिबेट बॉर्डर होतं, त्याच्याबद्दल बरंच ऐकलं, खूप सुंदर गाव आहे वगैरे. तर मी तिथे तो टुरिझम ऑफिसमध्ये गेलो, त्याला विचारलं आनिनी कुठे हो. तो म्हणाला मला माहीत नाही कुठे. आणि तिथेच एक पायलट बसला होता, पवनचं तिथे सेवा चालते, तर तिथला एक पायलट मुंबईचा होता. तो म्हणला हो म्हणे, आता 8 दिवसापूर्वी मी एक जर्मन 4 जणांना ना आनिनीला सोडून आलो हेलिकॉप्टरने. तर म्हटलं
जर्मनच्या लोकांना आणि कुठे माहिती आहे आणि आपल्या टुरिस्टच्या ऑफिसरला माहीत नाही आहे, मग ही खटकलं कुठेतरी. मग त्याच्याकरता एकच की आपण जी काय मेनलँडची लोक आहोत यांना नॉर्थ ईस्टला आणलं पाहिजे, नेलं पाहिजे, दाखवलं पाहिजे की अरुणाचल कुठे आहे. मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत अरुणाचल राहिला का गेला काय कोणालाच कळणार नाही. म्हणून मग आम्ही आहे ना तवांग बोमदिलाचा तवांग नंतर मग चेरापुंजीचा असं जीप सफारी सुरू केली. मग सुरुवातीला आम्हाला इतकी अडचण आली की राहण्याची सोय नाही, मग फॉरेस्ट गेस्ट हाऊस पकडा, लोकांना काही ठिकाणी ह्याचं PWDचं गेस्ट हाऊस असं करून आम्ही 2-3 वर्ष ते राबवलं आणि 200 लोक आम्ही दरवर्षी एप्रिल मे मध्ये घेऊन जायला लागलो. मग त्यांना लोकांना कळायला लागले अरुणाचल असं आहे, इतकं छान आहे, सुंदर आहे, बघता येईल वगैरे. आणि मग हळूहळू म्हणजे 2002 पासून आजपर्यंत आम्ही तवांग, बोमदिला, चेरापुंजी, आसाम असं ते टूर चालू केली युथ हॉस्टेलच्या वतीने. त्यामुळे काय झालं की हळूहळू लोक जायला लागली तिथे, मग लोकांना कळायला लागलं, लोक लिहायला लागली. आणि तिथे मग काय करायचं आम्ही महिनाभर सगळे रेस्ट हाऊसेस घ्यायचो. तर मग काही लोक तिथले लोकांना म्हणे की आमचं हॉटेल आहे, आम्ही घर बांधायला नवीन हॉटेल करतो. मग त्यांना आम्ही 6 महिने आधीच पैसे पाठवायचो, बाबा तुम्हाला काही खर्च लागतील का हे तुम्ही आधी घरून द्या, तुम्ही तयारी करा. आणि मग ह्या सगळ्या इतक्या वर्षाच्या प्रोसेसमध्ये तवांग आज खूप चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून तयार झालेलं आहे. मी जेव्हा 2002ला तिकडे गेलो होतो तेव्हा लोकांना बोललो त्याची चर्चा करताना की तुम्हाला इथल्यापेक्षा कुठे आवडेल राहायला, चायनाचं काय हे. त्यामुळे आम्हाला चायनाकडनं ट्रेड व्हिसा मिळतो, त्यामुळे तिकडे जाऊन आम्हाला काही आणता येतं, त्यामुळे ते बरं पडतं. इथून गोवाट येऊन सगळं आम्हाला सामान आणावं लागतं. म्हणजे लोकांच्या मनात काय की सोय पहिली महत्त्वाची असते. तर मग जवळ आहे ना, तर मग त्याच्यामध्ये आत्ता परिस्थिती बदलली. इतक्या वर्षात टुरिस्ट सेंटर म्हणून तयार झाल्यामुळे लोकांना 4 पैसे मिळायला लागले. मग भारतीयांच्या बरोबरचं नातं तयार झालं. म्हणजे ही जे आपल्याकडे नॉर्थ ईस्ट आणि भारतीय असा जो काही एक मानसिकता तयार झाली त्याच्याकरता जबाबदार आपणच आहोत. आपण तिथे जात नाही, त्यांच्याशी बोलत नाही, त्यांच्याशी संपर्क तयार करत नाही. मॅन टू मॅन कनेक्शन व्हायला पाहिजे. तर ते 7 सिस्टर्स म्हणतो. हो, या 7 राज्यांना 7 बहिणी म्हणतो. हो, पण या बहिणींकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. तर ते या निमित्ताने आम्ही केलं, म्हणजे माध्यम हे वापरलं. आणि ट्रेक वगैरे करण्याचं कारण तिथे जाणंच कठीण आहे, त्यामुळे टूरच्या माध्यमातून हे सुरू केलं. त्याच्यानंतर आता मोठमोठे टुरिस्ट कंपन्या ज्या आहेत तिथे आयोजित करतात कार्यक्रम वगैरे. आणि त्याच्यानंतर मग 2006ला मिझोरामची पण परिस्थिती एक तर खूप कोपऱ्याचं, जाण्याकरताच 24 तास लागतात, गुवाहाटीहून तिथे पोहोचायला 24 तास लागतात तिथे. तर मिझोराममध्ये माझे 2 मित्र होते, एक झोलियाना रॉयटे म्हणून होता, त्याच्याबरोबर आम्ही म्हटलं की ट्रेक चालू करूया. तिथे मला सुरुवातीला खूप विरोध केला स्थानिक नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी की तुम्ही यायचंच नाही इथे, तुम्ही आमच्या लोकांना भवकवणार वगैरे. असं म्हटलं असं काही नाही, आम्ही 2 वर्षच येणार आणि त्याच्यानंतर आम्ही येणार नाही, तुम्ही चालू करायचं. मग ते झोलियानाला मध्ये घेऊन त्याच्यावर आम्ही तिथे ट्रेकिंगचा कार्यक्रम सुरू केला. आणि ट्रेक येताना आम्ही काय केलं की तिथे सर डोंगरांवर सगळंच आहे ते आयझॉल, तर 3 गावांमधनं असा ट्रेक आम्ही ठरवला. आणि तिथे वाटेत 2 गुंफा आहेत, केव्ज आहेत, त्या केव्ज त्याच्यामध्ये घेतल्या. आणि मग त्याच्याकडे आधी जाऊन मी त्यात केव कशी आहे, काय आहे, रॉक क्लाइम्बिंग किती लागतं वगैरे सगळं साधनं वगैरे सगळी तयारी घेतली. आणि मग तो नॅशनल प्रोग्राम केला. पहिल्यांदा फक्त मुंबईतले 80 लोकांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगून बाबा तिथे जाणार आहोत, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या, कारण ते सगळं उकडलेलं खातात, आपल्याकडे फोडणी देत नाहीत. अशी सगळी तयारी, त्यांना स्वयंपाक शिकवण्यापासून, पुरी तसे शिकवण्यापासून सगळं केलं. आणि 2 वर्ष फक्त त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्यात सगळं हँडओव्हर केलं त्यांना की आता याच्यापुढे तुम्ही आजपर्यंत ते आयोजित करतात कार्यक्रम. पण त्या विरोधाला पार करून तुम्ही हो. पण तुम्ही आता काश्मीरमध्ये पण जाणार आहात. काश्मीरमध्ये आता आम्ही श्रीनगरच्या तिथे आम्ही हे करतो, ट्रेक करतो. ग्रेट लेक काश्मीरचा जो आहे, किशनसार, विशनसार, गाडेसर लेक, हे साधारण 12-13 हजार फुटावरचे ट्रेक्स लेक आहेत. काय वैशिष्ट्य काय हे व्हॅलीमध्ये अनेक जण जातात. हो, पण हे व्हॅलीमध्ये म्हणजे प्रॉपर श्रीनगर व्हॅलीमध्ये ट्रेक करणं हे आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो, पण तिथे फारसं ते शक्य होत नव्हतं. गेले 1-2 वर्ष आमचं त्यांच्याबरोबर लोकल लोकांबरोबर, आमची युनिट पण आहे तिथे, त्यांच्याबरोबर बोलणी करून हे सगळं इथपर्यंत आलं. त्याच्यामुळे गावांमध्ये संपर्क करता येणार आहे. ट्रेकच्या माध्यमातून त्या गावांच्या आजूबाजूला मी राहणार, त्या लोकांनाच आम्ही मदतीला घेणार आहोत, त्यांच्याच मदतीने हे सगळा प्रोग्राम करणार, त्यामुळे संपर्क सुरू होणार आहे. मला हे विचारायचं आहे की तुम्ही स्वतः एव्हरेस्टवर जाऊन आलात, पण मी तुमचा एक लेख वाचलाय. तुम्ही असं म्हणता की आता एव्हरेस्टच्या मोहिमा नकोत, एव्हरेस्टचा अतिरेक झाला. हा काय प्रकार आहे? तुम्ही स्वतः अनुभव घेतला, आता लोकांना तुम्ही का असं सांगताय? सर, याच्यामध्ये जगात एव्हरेस्टचं आकर्षण आहे, कारण सर्वोच्च बिंदू आहे, त्याच्यामुळे जगभरातनं लोक याच्याकरता येतात. आणि आम्ही एव्हरेस्ट केल्यानंतर काय झालं, थोडं कमर्शियलायझेशन प्रकार बराच वाढत गेला त्याच्यामध्ये. कारण कमर्शियल आमच्या आधी पण एक सुरू झालं ते एक्सपिरियन्स, त्याचा अमेरिकन एक्सपिडिशन ते झाले, ते त्याच्यामध्ये लोक दगावली पण होते. त्याच्यावर इंटू द थिन इयर म्हणून फिल्म पण आली होती की खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. तो कमर्शियल एक्सपिडिशनमधून झालेला लोकांना झालेला ॲक्सिडेंट होता. त्यानंतर ते परत कमी झालं आणि नंतर पुन्हा वर गेलं ते. तर ज्या लोकांना इच्छा आहे त्या लोकांना एव्हरेस्टवर घेऊन जाणे असा एक तो उपक्रम सुरू झाला.
मग त्याच्याकरता गिर्यारोहणाचा अनुभव असलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे कमर्शियल कमर्शियल म्हणजे तुमची सगळी व्यवस्था, म्हणजे तुम्ही एकटे येणार असाल तर ठीक आहे, मग ते काय करतात 8-10 जणांचा ग्रुप करतात, त्याला कॅम्प 3 पर्यंतचं 1-2 वेळाला जाऊन आणतात, कॅम्प 3 पासून ऑक्सिजन लावतात आणि कॅम्प 3, 4 आणि समिट पर्यंत जाऊन परत येईपर्यंत ऑक्सिजन, आणि मग लोक फोटो टाकतात. हा ते ऑक्सिजन लावल्यामुळे ना, कॅम्प 3 पासून ऑक्सिजन लावल्यामुळे त्याला काय फारसं म्हणजे 2 लिटरच्या 3 लिटर 4 लिटर पर मिनिटने ऑक्सिजन मिळालं, फक्त चढतच जायचं ना, आणि रूट सगळा हे शेर्पा लोक लावतात. तर त्यामुळे ह्या याच्यामध्ये तुमचं क्लाइम्बिंगचं स्किल कुठे काही येत नाही, फक्त जोमार ते रोपला लावायचं, चढायचं आणि खाली यायचं. तर त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत एक अशी म्हणजे माझी तरी भूमिका अशी की नेपाळ गव्हर्नमेंटला त्यातनं इन्कम मिळतं, शेर्पा लोकांना त्यातनं पैसे मिळतात, त्यांचा रोजगार चालतो. नेपाळचं अर्थकारणामध्ये ह्या एव्हरेस्टच्या अर्थकारणाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे साऊथ कोलचा रूट जो आहे, हे जगभरातनं जे गिर्यारोहकांना आकर्षण आहे त्यांच्याकरता तो सोडून द्यावा, कारण एव्हरेस्ट हा आणखीन 17 रूटवरनं क्लाइम्ब करता येतो. 17 रूट. हो, पण त्याच्याकरता बाकीच्या रूटला कोणी जातच नाहीये. त्यामुळे प्रत्येकाला सोपं झालंय ना की ठीक आहे, पण त्याच्याकरता समाजामध्ये पण असं आपल्याकडे ठेवलं पाहिजे की आता एव्हरेस्ट तुम्ही साऊथ कोलने त्या सगळ्या कमर्शियल एक्सपेरिमेंट करणार असाल तर त्याच्याकरता कोणी समाज माध्यमातून फारसं प्रसिद्धी देऊ नये, कारण त्याचं क्रेडिट तेवढं नाही आहे क्लाइम्बिंगचं. त्याच्यानं काय झालं की मला गिर्यारोहणाला काहीच येत नाही, तरी देखील मी पैसे जमा करतो 15-20 लाख रुपये आणि मी पैसे देतो आणि मी जाऊन येतो वरनं खाली. मग त्याच्यामुळे कळसुबाई चढणं आणि एव्हरेस्ट चढणं हे समानच झालं आहे. म्हणजे आत्ता अनेक अशी लोक आहेत की ज्यांनी एव्हरेस्ट केलंय, त्याच्यानंतर त्यांना सह्याद्री हिमालयातलं छोटं पीक सुद्धा करता आलेलं नाहीये, कारण त्याची मानसिकताच राहिलेली नाही की मला ते क्लाइम्बिंग म्हणून करायचं नाही, मला ग्लॅमर म्हणून करायचं आहे. आम्ही कसं केलं होतं, आम्ही 15-20 वर्ष इथे ह्या फील्डमध्ये घासली होती, त्याच्यानंतर आम्ही एव्हरेस्टचा विचार केला होता. आता तसं नाही, मला स्वप्नच पहिलं पडतं की एव्हरेस्टला जायचं, ग्लॅमर आहे त्याच्यामागे, प्रसिद्धी मिळते, त्यामुळे यांना म्हणजे त्यातनं मग काही फॉल्स क्लेम पण सुरू झालेले आहेत. तर ते हे सगळं जे आहे ना, हे काय आहे की त्याचं आकर्षण आपण खूप वाढवून ठेवलं आहे. तर त्यामुळे सगळ्यांनीच हे करायला पाहिजे की एव्हरेस्ट हे सगळं टाळायला हवं. त्याच्याकरता पब्लिसिटी हा फॅक्टर त्यांना वजा करून टाकला ना, ठीक आहे ना, ज्याला चढायचं त्यांनी आत्म आनंद करता माझी कॅपॅसिटी किंवा मला त्यातनं आनंद मिळतो म्हणून करावं, ठीक आहे, पण त्याने इतर मार्गाने केलं असेल तर तेवढी त्याला प्रसिद्धी द्यायला पाहिजे. आता पुण्याच्या गिरीप्रेमींनी धवलागिरीसारखं शिखर केलं, आता त्याला तेवढी पब्लिसिटी मिळालीच नाहीये की जो खूप चांगलं शिखर आहे. चोयू केलं त्यांनी, 2 शिखर एकाच वेळेला एका सीझनमध्ये केलं, पण त्याला पब्लिसिटी मिळाली नाही, कारण एव्हरेस्टच ग्लॅमर आपल्याकडे अजूनही धरलं जातं. तर तसं नाही आहे, ते एव्हरेस्ट फक्त साऊथ कोलने जाऊन केलं असेल तर त्याला ग्लॅमर देऊ नये, आणि त्याच्यामुळे काय होईल की मग गिर्यारोहणाला प्रगती चांगली होईल. तुम्ही चांगलं सांगितलं, कारण जेव्हा आमच्याकडे लोक येतात पत्रकारांकडे तेव्हा आम्हालाही लक्षात ठेवायची गरज आहे. नुसतं एव्हरेस्ट म्हणालं म्हणून त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास नाही ठेवता. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, गिर्यारोहण हा आता खेळ आहे, मान्यताप्राप्त खेळ आहे, पण खूप वर्ष अशी होती की गिर्यारोहणाला मान्यता नव्हती. भीष्मराज भाम यांनी जेव्हा आपलं स्पोर्ट्स सगळं धोरण ठरवलं, मला वाटतं त्या कमिटीत तुम्हीही होता, त्या कमिटीने ती मान्यता दिली. तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे हा वाद आहे, फक्त गिर्यारोहण नाही, जे साहस प्रकार आहेत इतरही अनेक आहेत, त्याला स्पोर्ट्स म्हणून मान्यता नव्हती, आता दिली. या सगळ्या साहस प्रकारांबद्दल तुमचं म्हणणं काय? भारत कुठे आहे यामध्ये? सर, जागतिक स्तरावर जर आपल्या देशाचा विचार केला तर ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये आपण खूपच मागेत, खूप. त्यातल्या त्यात गिर्यारोहण हा खूपच प्रसिद्धीला आलेला आणि जास्तीत जास्त लोक त्या सामील होणारा खेळ आहे, म्हणून ॲडव्हेंचरमधला एकच खेळ. बाकीच्या खेळात आपण दिसतच नाही, म्हणजे आकाशातले इतर जे खेळ आहेत किंवा समूह ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, पॅराग्लायडिंग आहे, पॅरासेलिंग आहे, राफ्टिंग आहे, बलोनिंग आहे किंवा स्कुबा डायव्हिंग आहे, असे अनेक जे खेळ, केविंग आहे आपल्याकडे, केविंग आहे मेघालयामध्ये, केव करता येतात. तर याच्यामध्ये आपल्याकडे कोणच येत नाहीये, त्याच्याकरता आपल्याकरता खेळ म्हणून त्याच्याकरता वाढण्याकरता म्हणून शासन स्तरावर प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडे भीष्मराज भाम सर होते त्या कमिटीमध्ये, आदिल सुमारीवाला जी होते, तर ह्यांच्या लोकांमुळे ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे एक वेगळं सेक्शन आपल्याकडे तयार झालं. सेंट्रल गव्हर्नमेंटला आधीच केलेलं होतं, महाराष्ट्र शासनाने ते नंतर घेतलं, आणि त्याच्यामुळे आता त्याच्याकरता निधी यायला लागलेला आहे, त्याच्याकरता प्रयत्न होता, पण ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. कारण ॲडव्हेंचर स्पोर्ट हा जेवढा विकसित होईल तेवढ्या तरुणांना चांगल्या मनोवृत्ती तयार करण्याकरता संधी मिळणार आहे. कारण नुसतेच दुसरे खेळ जे आहेत ते लिमिटेशनमध्ये, आपण साहसी खेळ हे जे ना माणसाला खूप चांगल्या प्रकारे तयार करतात. त्यामुळे साहसी खेळाचे, आणि आपल्याकडे निसर्ग आहे, म्हणजे हिमालय 6000 किलोमीटर आहे, एवढा मोठा समुद्र किनारा आहे, आपण त्याचा उपयोगच करत नाही. एवढ्या चांगल्या नद्या आहेत आपल्याकडे, गंगा, यमुना आहे, ब्रह्मपुत्र आहे, याच्यामध्ये राफ्टिंग फार कमी लोक करतात. केव्ज आहेत आपल्याकडे, म्हणजे नैसर्गिकरित्या जवळजवळ आत्तापर्यंत 1200 केव्ज ओपन झाल्यात मेघालयातल्या, ते जवळजवळ 3-3.5 हजार केव्ज आहेत आपल्याकडे. तर ते केविंग करता अमेरिकेतनं, कॅनडातनं आणि युरोपियन देशांमधनं लोक तिकडे येतात केविंग करता, आपल्याकडं कोणच जात नाही केविंग करता.
तर हे जे सगळं आहे ना, हे बदलण्याकरता शासन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हायला पाहिजे, महाराष्ट्र शासनाकडनं व्हायला पाहिजे. सह्याद्रीमुळे आपल्याकडे ॲडव्हेंचर स्पिरिट तयार होतं, पण ते वाढवलं पाहिजे, जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या खूप अशी घट्ट मनाची तयार व्हायला पाहिजे. तर आपला देश जो आहे युवकांचा देश आणि हा नेतृत्व करू शकेल असं नेतृत्व खालनं तयार होईल आणि लोकांची मनं पण कदाचित विशाल होतील. खरंच आहे अगदी. या हो सर, हो सगळ्या सर. पर्वत रांगांमध्ये जाऊन लोकांची मनं विशाल होती, हो, सर. त्याची आज सगळ्यात मोठी गरज आहे. मला ऋषिकेश यादव तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचे आहेत, कारण समाजामध्ये एक ध्यास घेऊन करणारी माणसं खूप कमी असतात. तुम्ही गेली 4 दशकं एक ध्यास घेऊन करतात. गिर्यारोहण कुठे होतं आम्हाला माहिती आहे, त्याला मान्यता नव्हती, ती तुमच्यासारख्या लोकांनी मिळवून दिली. पुढे काय पाहताय सर? पुढे असं की गिर्यारोहणामध्ये काय आहे की आपल्याकडची जी शिखरं आहेत, हिमालयातली शिखरं म्हणा किंवा रॉक क्लाइम्बिंगमध्ये पण म्हणा, आजही परदेशी लोकांचं एक त्याच्यावर ठसा आहे. म्हणजे अनेक शिखरं आहेत की ज्याच्यावर अजून आपल्या लोकांनी क्लाइम्ब पण केलेलं नाही. अनेक मार्ग आहेत त्या शिखराचे की त्याच्यावर आपण क्लाइम्बिंग करत नाही आहोत. तर हे कुठे ते खुपतं की एवढा मोठा हिमालय निसर्ग आपल्याला मिळालेला आहे, सह्याद्री एवढा मिळालेला आहे, आपण रॉक क्लाइम्बिंगमध्ये आजही कमी करतो. आपल्याकडे आज युरोपच्या स्टाईलनं उभं राहू शकेल असं एकही क्लाइंबर दिसत नाही, किंवा हिमालयातलं क्लाइम्बिंग करणारं असं क्लाइंबर्स आहेत बरेच जण, पण त्या प्रमाणात दिसत नाही की जेवढी संधी आपल्याला बाहेरच्या देशातनं लोक आपल्याकडे हिमालयातली शिखरं क्लाइम्ब करतात. तर हे व्हायला हवं. सगळ्या ह्याच्यामध्ये आपला ठसा उमटला पाहिजे. आपल्याकडे समजा हिमालयासारखं एवढं शिखरं आहे, तर अनेक सिक्कीममध्ये अनेक 7000 मीटरची शिखरं आहेत की जी अजून अनक्लाइम्ब आहेत. त्याच्यावर आपल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. हे आपल्याकडे खूप अजून मागे राहतात. आणि त्याच्या पलीकडे जर विचार केला तर सगळे जागतिक स्तरावर इतकी क्लाइंबर आपण तिकडच्या क्लाइंबर आदर्श म्हणून बघतो, आपल्याकडे पण आहेत, पण ते नवीन पिढीमधनं पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आले पाहिजेत. ही संधी आहे आपल्याला आपल्या देशामध्ये उपलब्ध असलेली. थँक्यू व्हेरी मच तुम्ही वेळ काढल्याबद्दल. सर. कारण तुम्ही नेहमी डोंगरामध्ये असता, सह्याद्रीमध्ये असता, हिमालयात असता, सगळीकडे असता, तरुणांना तिथे घेऊन जाता. आज इथे हे बोलल्याबद्दल अशासाठी थँक्यू की हे सगळं लोकांपर्यंत पोहोचल्याने अधिकाधिक लोक कदाचित गिर्यारोहणाकडे वळतील आणि गिर्यारोहणामागचा विचार समजून घेतील. विचार समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.